दिवंगत आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्ये प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे। महाराजांची पत्नी आयुषी आणि कन्या कुहूने पोलीस उपमहानिरीक्षक DIG हरिनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली। या प्रकरणी महाराजांची पत्नी आणि कन्या पहिल्यांदा समोर आले आहे। दोघांनी DIGंकडे ड्रायव्हरचा जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे। तसेच तरुणी आणि 2 सेवकांवर ब्लॅकमेलिंगचा आरोपही केला आहे। तक्रारीनुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे। घरगुती वादामुळे नव्हे, या कारणामुळे भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या। मीडिया रिपोर्टनुसार भय्यू महाराजांच्या आत्महत्येमागे घरगुती वाद नसल्याचे समोर आले आहे। भय्यूजी महाराज यांची पत्नी आणि मुलीने DIGंसोबत याबाबत चर्चा केली। महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात होते, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप दोघींनी केला आहे। पोलिसांच्या ताब्यात असलेला आधीचा ड्रायव्हर कैलाश पाटील याला या सगळ्या षडयंत्राची माहिती होती। त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे। त्यामुळे त्याचा जबाब कलम 164च्या अंतर्गत नोंदवण्यात यावा, अशी मागणी आयुषी आणि कुहूने केली आहे। दरम्यान 12 जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदूर येथील सिल्वर स्प्रिंग टाउनशिपमध्ये लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती। स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी PCMC न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा PCMC न्यूज मराठी।